नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला ज्वारीपासून 2 छान नाश्त्याचे प्रकार दाखवणार आहे. ज्वारी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. एका बॅटरपासून 2 वेगवेगळे पदार्थ कसे तयार होतात हे मी दाखवणार आहे. एका बॅटरपासून तयार होत असले तरी चवीला एकदम वेगळे. एक वाफवलेला हेल्दी नाश्ता आणि दुसरे कुरकुरीत असे आप्पे. दोन्ही पदार्थ तुम्ही चिंच गुळाच्या चटणीबरोबर खाल्ले तर अजूनच स्वादिष्ट लागतात. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी 1 कप ज्वारी, पाव कप उडदाची डाळ, पाव कप चण्याची डाळ, अर्धा चमचा मेथी दाणा. हे सगळे जिन्नस एका भांड्यात घ्यायचे. ज्वारी, उडदाची डाळ, चण्याची डाळ आणि मेथी दाणा घालून स्वच्छ पाण्याने 3 पाण्याने धुवा. डाळीला पावडर लागलेली असते, त्यामुळे हे जिन्नस स्वच्छ 3 पाण्याने धुणे जरुरी असते. आता यामध्ये आपण पाणी घालून 7 ते 8 तास भिजवायचे. 8 तासानंतर या मिक्सरमध्ये हे सगळे जिन्नस छान बारीक करून घ्यायचे. याची फाईन पेस्ट करायची. बघा, अशी फाईन पेस्ट करायची आणि हे सगळे जिन्नस रात्रभर आंबवायला ठेवायचे. सकाळी बघा किती फुलले आहे आपले बॅटर. खूपच छान आंबले आहे. या पिठापासून नाश्त्याचे 2 पदार्थ आपण बनवणार आहोत. यासाठी आपल्या आवडीच्या भरपूर भाज्या घाला. मी यासाठी मोजक्या भाज्या घेतल्या आहे. तुम्ही कोणत्याही भाज्या यासाठी घेऊ शकता. हे पीठ आपण थोडे फेटून घेऊ. चवीनुसार मीठ, पाव चमचा निंबू सत्व. परत एक वेळा फेटून घेऊ. सगळे घातल्यानंतर हे पीठ मी एका मोठ्या भांड्यात काढून घेते. लहान भांड्यात सगळ्या भाज्या टाकल्यावर बरोबर मिक्स होणार नाही, यासाठी मोठे भांडे घेतले. आपण आजचा नाश्ता या छोट्या छोट्या वाट्यांमध्ये वाफवून बनवणार आहोत. आता यामध्ये 2 चिमूट खायचा सोडा घालू. खायचा सोडा घालून परत फेटून घ्यायचं. सोडा नाही घातला तरी चालते, पण मी थोडासा सोडा घातला आहे. एक कप गाजर किसलेलं, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, कोथिंबीर, अद्रक किसून घ्यायचं. पॅनमध्ये याच्यासाठी आपण फोडणी करून घेऊ. त्यासाठी तेलामध्ये मोहरी, जिरे, ठेचा 1 चमचा, हिंग. छान खमंग फोडणी तयार झाली आहे. ही फोडणी आपण आता या बॅटरवर घालून घ्यायची. सगळे जिन्नस मिक्स करून घेऊ.
एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवायचे. आपण ही रेसिपी चाळणीवर बनवणार आहोत. आता हे बॅटर ह्या वाट्यांमध्ये आपण भरून घेऊ. एक एक चमचा वाट्यामध्ये घालायचे. सगळ्या वाट्यामध्ये टाकून घेतले आपण बॅटर. आता थोडं वरून तीळ घालून घेऊ. पाण्याला उकळी आली आहे. आता या पाण्यावर आपण ही चाळणी ठेवू आणि 20 मिनिटे हे नाश्ता आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. आणि आपले हे नाश्ता वाफवणं होते तोपर्यंत आपण दुसऱ्याकडे आप्पे बनवून घेऊ. यासाठी आप्पे पात्राला तेल लावून घेतले. खाली थोडंसं तीळ घालायचं, म्हणजे चव पण छान लागते आणि दिसायला पण आपले आप्पे छान दिसतात. आता यामध्ये एक एक चमचा बॅटर घालून घ्यायचं. मीडियम गॅसवर झाकून 5 मिनिटे शिजवून घ्यायचं. सगळे आप्पे आपण परतवून घेऊ. पुन्हा 2 मिनिटं शिजवून घेऊ. आपले आप्पे तयार आहे. काढून घ्यायचे. उरलेल्या पिठाचे सुद्धा अशाच प्रकारे मी सगळे आप्पे बनवून घेते. आपला वाफवलेला नाश्ता पण तयार आहे. अशा प्रकारे आपले आप्पे तयार झाले. सगळे आप्पे मी बनवून घेतले. बघा किती सुंदर दिसत आहे. आणि हा वाफवलेला नाश्ता पण असा डिमोल्ड करून घ्यायचा. छान स्मूथ झालेला आहे. अशा प्रकारे यावर पोळी चटणी किंवा तुमच्याकडे दुसरी कोणती चटणी असेल, तिळाची किंवा सुकी कोणतीही चटणी घाला. चटणी नसेल तर थोडीशी लाल तिखटसुद्धा भुरभुरली तरी पण चालेल. यावर आता चिंचगुळाची चटणी